हा मोर्चा याच्यासाठी आहे की तुम्ही 40% रक्कम कपात केली। तुम्ही रक्कम का कापली याच्यासाठी मोर्चा नाही आहे, तुम्ही 40% वरती का गेला 10% नाही, याच्यासाठी हा मोर्चा। ह्या लोकांची कपात केल्या आणि जे आमच्या दूध उत्पादकाच्या तोंडावर सल मारायचं काम केलं, याचा तळतळाट त्या संचालक बॉडीला, चेअरमन बॉडीला राहिल्याशिवाय राहणार नाही। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष विक्रम घोडके वडणगे आज हा मोर्चा काढला आहे। जे कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाने 45% डिबेंचर जे कट केलेलं आहे, हे डिबेंचर ताबडतोब तालुक्यासह जिल्ह्यातील दूध संस्थेच्या खात्यावरती पुन्हा वर्ग करावे। हे जर त्यांनी नाही केलं तर यापेक्षा उग्र मोर्चा काढला जाईल। अनेक वेळा मोर्चा, अनेक वेळा निवेदन, अनेक वेळा उपोषण जरी केले पण त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी विचार केलेला नाही। माननीय गोकुळचे चेअरमन यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं की डिबेंचर तुम्ही जे 45% कट केले ते राज्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादकांना हे अन्यायकारी ठरणार आहे। पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना डिबेंचर तुम्ही कट करू नका। या दूध संस्थेना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा लाभ होणार नाही। यापासून दूध उत्पादक वंचित होणार आहेत आणि अडचण येणार आहेत। पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे। शेतकरी लाल खुराप, लंपी, कोरोना यासारख्या आजाराला जनावर बाबतीत सामोरं जात असताना या गोकुळने जे डिबेंचर जे कट केलेलं आहे, हे डिबेंचर ताबडतोब तालुक्यासह जिल्ह्याच्या खात्यावरती दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचं त्यांनी काम करावं। नाही जर त्यांनी असं केलं तर यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल। 40-42% ज्यादा जे हे केलं, डिबेंचर घेतलं आणि आमच्या दूध उत्पादकांच्या जे कुऱ्हाड मारायचं काम केलं, त्याचं कारण असं आहे, आत्ता ह्या वेळेला रिबेट देत असताना दूध संस्थेनं आम्ही 14% 16% दूध उत्पादकांना दिला गेला। त्याचं कारण असं, हिने 40-42% रिबेंचर आमच्यातनं कापून घेतल्यामुळं आम्हाला दूध उत्पादकांना काय देता आलं नाही। हे गोकुळचे चेअरमन संचालक मातूर तुपात आणि तेलामध्ये इंच दिपोळी साजरी होत असताना ह्याला 40% घ्यायची काही गरज नव्हती। तेच 10% 12% ह्याच्या अगोदरचे नेते, आदरणीय नेते महाडिक साहेब असतील, पेन पाटील असतील, अनुवर्के साहेब असतील, घ्यायचेत 12%, पण लगेच 1 महिन्यानंतर आमच्या खात्यावर परत जमा करायचे। त्याचं व्याजसुद्धा आमच्या खात्यावर जमा व्हायचं। त्यामुळे आम्ही महाडिक साहेबांच्या काळामध्ये 18% 20% लोकांना रिबेट द्यायत होतो आणि त्यामुळं सामान्य शेतकऱ्याची, दूध उत्पादकाची दिपोळी चांगल्या अर्थानं साजरी होत असताना ह्या वर्षी ह्या लोकांची कपात केल्या आणि जे आमच्या दूध उत्पादकाच्या तोंडावर सल मारायचं काम केलं, याचा तळतळाट त्या संचालक बॉडीला, चेअरमन बॉडीला राहिल्याशिवाय राहणार नाही। जी डिबेंचरची रक्कम आम्ही कपात करून घेतोय ती 10% घेतोय, 40% कधीच नाही। त्याच्यामुळं हा मोर्चा। मी त्यांना तेच सांगितलं आतमध्ये की जर हे तुम्ही 40% कपात जर मागच्या 2 वर्षामागे केली असती तरी एवढा मोर्चा आला असता। हे बघ, हा मोर्चा याच्यासाठी आहे की तुम्ही 40% रक्कम कपात केली। तुम्ही रक्कम का कापली याच्यासाठी मोर्चा नाही आहे, तुम्ही 40% वरती का गेला 10% नाही, याच्यासाठी हा मोर्चा। आम्हाला अपेक्षित आहे की जर डिबेंचर देण्यामध्ये ते म्हणतायत की आमचं पूर्ण बॅलन्स शीट आम्हाला सगळी बदलावी लागेल वगैरे वगैरे, त्यांच्या टेक्निकल अडचणी, तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की फरकामध्ये आम्हाला तुम्ही वाढ करून द्या।